नमस्कार, मी सुचेंद्र आपलं सर्वांचं आन्सर रायटिंग सिरीज आत्मनिर्भर याच्यामध्ये सर्वांचं स्वागत करतो। आजचा आपल्याला पहिला प्रश्न पाहायचा, लक्षात घ्या। आपला आजचा प्रश्न आहे, आपण हे आन्सर रायटिंग सिरीजमध्ये काही प्रश्न रोज एक प्रश्न नाही त्याचा आन्सर आपण घेत आहोत। त्याच्यामधील आजचा पहिला प्रश्न आहे, भारत एशियानच्या संबंधाचे आपल्याला काय करायचं आहे, महत्त्व स्पष्ट करायचं आहे। ओके, एशियन म्हणजे काय आपल्याला लक्षात घ्या, हे माहिती पाहिजे। एशियन म्हणजे काय आणि याचं भारत आणि एशियनचं रिलेशन कशा पद्धतीचं आहे। ओके, एशियन ASEAN, एशियन म्हणजे असोसिएशन ऑफ द साऊथ ईस्ट एशियन नेशन। भारताच्या साऊथ ईस्टला जे एशियन नेशन आहेत त्यांचं सर्वांचं असोसिएशन, म्हणजे असे 10 कंट्री आहेत, 10 देश आहेत, यांनी असोसिएशन फॉर्म करून एक एशियन संघटना इथे स्थापन केलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि ह्या एशियन जी संघटना आहे त्याच्यासोबत भारताचं कशा प्रकारचं रिलेशन आहे, राईट। परीक्षेच्या दृष्टीने IR मध्ये हा प्रश्न जो आहे GS सेकंडमध्ये खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण वेगवेगळ्या संघटनासोबतचे रिलेशन आत्तापर्यंत परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत आणि यापुढे सुद्धा विचारले जाऊ शकतात। या अनुषंगाने भारताचं आणि एशियनचं संबंधाचं महत्त्व हे अत्यंत इथे महत्त्वाचं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला काय माहिती असायला पाहिजे की प्रश्न कशा संदर्भामध्ये विचारलाय। ओके, उत्तरामध्ये काय लिहायचं आहे आपल्याला लक्षात घ्या। प्रश्नामध्ये विचारलेले इंडिया एशियन, त्याचे फक्त आपल्याला रिलेशन कसे असले पाहिजेत किंवा कसे आहेत हे आपल्याला उत्तरामध्ये स्पष्ट करायचं आहे। तर याचं उत्तर आपण डायरेक्टली असं म्हणू शकतो की जी प्रस्तावना आहे या प्रस्तावनेमध्ये आपण इंडिया आपल्याला महत्त्व स्पष्ट करण्यासाठी सांगितलेलं, याच्यामध्ये आपण लिहू शकतो की एशियन म्हणजे काय। एशियन म्हणजे आहे असोसिएशन ऑफ द साऊथ ईस्ट एशियन नेशन। ओके, आपण इथे लिहिलेले आसियान, मराठीमध्ये त्याला आशियान किंवा एशियन असं म्हटलं जातं। ही आशियान म्हणजे काय, एशियन म्हणजे काय, लक्षात घ्या, असोसिएशन ऑफ द साऊथ ईस्ट एशियन नेशन असं म्हटलं जातं। ओके, ही आग्नेय आशियातील, कुठली, आग्नेय आशियामधील 10 देशांची संघटना आहे। टोटल 10 देशांची संघटना असून भारतासाठी खूप महत्त्वाची आहे, कारण भारताच्या आर्थिक, भौगोलिक आणि सामरिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची अशी ही एशियन संघटना आहे। लक्षात घ्या, भारताने 1992 मध्ये जी लुक ईस्ट पॉलिसी अवलंबलेली होती, त्या लुक ईस्ट पॉलिसी जी स्वीकारलेली होती आणि 2014 मध्ये भारताने ही पॉलिसी जी आहे ॲक्ट ईस्ट, लुक ईस्ट पासून भारत जो आहे तो ॲक्ट ईस्ट मध्ये इथे आपण म्हणू शकतो की विकसित झालेला आहे, किंवा तिकडे त्या पद्धतीने आपण भारताने पाहिलेला आहे या ईस्टर्न नेशनकडे म्हणून विकसित केली होती, ज्यामध्ये आशियाची संबंध जे आहे, एशियनशी संबंध जे आहेत ते अधिक दृढ असायला हवेत, यासोबतच अधिक विश्वासार्ह संबंध असायला पाहिजेत, याच्यावरती तर भर दिलेला आपल्याला आढळतो। ओके, या पद्धतीने आपण इंट्रोडक्शन मध्ये इथे लिहू शकतो असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशनच्या संदर्भामध्ये, राईट। आपण आणखीन याच्या पुढे आपण पाहू शकतो की मुख्य आशिया, आता मेन बॉडी इंट्रोमध्ये आपण लिहिलेलं आहे एशियन म्हणजे काय, एशियनच्या संदर्भामध्ये आपण तिथे काही महत्त्वाचे बाबी पाहिलेल्या आहेत। आता आपण इथे लिहू शकतो, लक्षात घ्या, मुख्य गाभ्यामध्ये काय लिहायचं आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं एशियन ही भारतासाठी 4थी सर्वात मोठी व्यापारी भागीदारी संघटना आहे। 4थी सर्वात मोठी म्हणजे कशी, तर लक्षात घ्या, जसं की ब्रिक्स आहे, जसं की सार्क आहे, अशा वेगवेगळ्या संघटनांसोबत सुद्धा भारत जो आहे तो व्यापार करत असतो। मग अशा संघटनांमधली सगळ्यात मोठी 4थी ही सगळ्यात मोठी संघटना आहे। आता भारताला सुद्धा एशियनचं सदस्यत्व पाहिजे, परंतु एशियन या राष्ट्रांचा असा कन्सर्न आहे की भारताला जर सदस्यत्व दिलं आम्ही, तर आम्हाला चायनाला सुद्धा इथं सदस्यत्व द्यावं लागतं आणि यामुळे डायरेक्टली तिथं चायनाचा डॉमिनन्स होऊ शकतो। आणि सगळ्यात महत्त्वाची एशियन जे आहे, चायनाला काउंटर करण्यासाठी किंवा चायना ज्या साऊथ ईस्ट एशियामध्ये किंवा साऊथ ईस्ट सीमध्ये ओके ज्या ॲक्शन घेतो त्याला हे सप्रेस करण्यासाठी एक छोटे छोटे नेशननी मिळून बनवलेली ही एक संघटना आहे, असं याला म्हटलं जात असतं। ही सगळ्यात 4थी मोठी व्यापारी संघटना आहे असं आपण इथे आपल्या मेन बॉडीमध्ये लिहू शकतो, कारण आपण इथं बोलत आहोत आर्थिक महत्त्व, एशियनचं काय आर्थिक महत्त्व आहे त्याविषयी, राईट। याच्यानंतर मुक्त व्यापार करार, फ्री ट्रेड ॲग्रीमेंट, आपण वेगवेगळ्या देशांसोबत ज्याप्रमाणे फ्री ट्रेड ॲग्रीमेंट करतो त्याप्रमाणे एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट जो असतो आपल्याकडे कसा आहे तर फ्री आहे। ओके, मग ह्याप्रमाणे एशियनसोबत सुद्धा FTA आपण केलेला आहे, यामध्ये व्यापार असतील, गुंतवणूक असेल, ही वाढवण्याची संधी भारताला इथे आहे।
ओके, आता जर जनरली अशा पद्धतीचा प्रश्न आला तर इथे तुम्ही हा सुद्धा मुद्दा मांडू शकता की एशियन सोबत जो भारताचा ट्रेड आहे, ओके, तो कसा आहे, तो तुटीचा आहे. म्हणजे तुटीचं आपण म्हणू शकतो की ट्रेड डिफिसिट असं म्हणू शकतो, कारण भारत ज्या प्रमाणात इम्पोर्ट करतो त्या प्रमाणात एक्सपोर्ट जो आहे तो खूप कमी प्रमाणात या एशियन नेशनला करतो. हा सुद्धा पॉईंट तुम्ही तिथे अधोरेखित करू शकता. ओके, इथे आणखी लिहू शकतात सामरिक व भूराजकीय महत्व काय. ऑब्वियस भूराजकीय खूप मोठं महत्व आहे, कारण चायनाचा जो प्रभाव आहे त्याला न्यूट्रलाइज, तेव्हा त्याला कमी करण्यासाठी ही एशियन संघटना खूप महत्त्वाची आहे आणि भारताचं सहकार्य या एशियन सोबत असणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. ओके, आपण बघू शकतो की चीनच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवरती भारत एशियन सहकार्य इंडो पॅसिफिक क्षेत्रामध्ये सामरिक संतुलन राखते. काय राखते, तर सामरिक एक संतुलन विकसित करते. काय, ही एशियन संघटना, कारण हा ग्रुप बनवलेला आहे 10 नेशनचा. एक नेशन, एखादं छोटं राष्ट्र एवढ्या बलाढ्य चायना पुढे तिथे काउंटर करू शकत नाही. जर हेच राष्ट्र समुदायाने आले तर नक्कीच चायनाच्या कुठलीही पॉलिसी असेल किंवा चायनाचा जो वेगवेगळे आपण म्हणू शकतो की त्या समुद्रामध्ये चायना कार्य करताना दिसत असतो. ओके, ते इथं काउंटर करण्यासाठी ह्या देशांचा समूह एशियन इथं महत्त्वाची संघटना राईज झालेली आहे. याच्यामध्ये आपण बघू शकतो की वेगवेगळ्या इंडो पॅसिफिक क्षेत्रामध्ये जो चायनाची ॲडव्हान्समेंट आहे त्याला इथं संतुलन राखण्याचा प्रयत्न ही एशियन करते. याच्यासोबतच संरक्षण, सागरी सुरक्षा आणि दहशतवाद विरोधी सहकार्य सुद्धा इथे एशियनमध्ये वाढवलं इथे आपण बघू शकतो की जातं. ओके, याच्यासोबतच आपण बघू की सांस्कृतिक ऐतिहासिक संबंध कसे आहेत. भारत आणि एशियन जे नेशन्स आहेत त्यांचे संबंध आजपासून नाही आहेत, तर खूप अनेक हजारो वर्षापासून हे संबंध जे आहेत ईस्ट म्हणजे जे पूर्वेकडील देश आहेत त्यांच्याचे संबंध प्रस्थापित झालेले आहेत. जसं की आपण बघू शकतो की इंडिया असेल, कोलंबिया असेल, कंबोडिया असेल. ओके, बौद्ध धर्म असेल, स्थापत्यशास्त्र असेल, परंपरा, यामुळे भारत आणि एशियनचे ऐतिहासिक संबंध खोलवरती आहेत. ओके, याच्यामध्ये आपण इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया यांच्यामध्ये भारतीय संस्कृतीचा प्रभाव आज सुद्धा आपण पाहायला मिळतो. नुकतीच आपण एक न्यूज सुद्धा बघितलेली असेल की या इंडोनेशिया आणि कंबोडिया या 2 देशामध्ये मंदिरावरून वाद चालू आहे. त्यांची जी बाउंड्री लाईन आहे जवळपास 817 किलोमीटरची बाउंड्री लाईन आहे. या 817 किलोमीटरच्या बाउंड्री लाईन आणि तिथे मंदिरं तिथे आहेत. ओके, यावरून तिथे 2 देशामध्ये वाद चालू आहेत. म्हणजे आपण बघू शकतो की भारतीय संस्कृती आता सुद्धा या देशांमध्ये इथे टिकून आहे. मग ह्या पद्धतीने आपण जो आहे तिथे आपला मुद्दा जो आहे तो मांडू शकतो आणि निष्कर्षामध्ये आपण लिहू शकतो की भारतासाठी एशियन केवळ आर्थिक संधी नाही तर ते काय आहे, राजनैतिक भागीदार आहे. भारताची जी ॲक्ट ईस्ट पॉलिसी आहे जी 2014 साली चालू झालेली होती, हे त्याच्या बहुध्रुवीय जागतिक आपण म्हणू शकतो की जागतिक पोल आहेत. ओके, जागतिक धोरणाचे प्रतिबिंब आहे. मल्टीपोलर वर्ल्ड असं म्हटलं जातं. या मल्टीपोलर वर्ल्डचं एक प्रतिबिंब आहे असं आपण इथे म्हणू शकतो. यासोबतच जे भारताला आशियाई नेतृत्वामध्ये आपली भूमिका बळकट करण्यासाठी मदत करते. ओके, या पद्धतीने आपण निष्कर्षापर्यंत पोहोचू शकतो. लक्षात आले नेमकं कशा पद्धतीने आपण इथे आन्सर जे आहे ते लिहू शकतो. सिंपल प्रश्न होता, जवळपास 150 शब्दामध्ये याचं उत्तर लिहायचं होतं आणि या अनुषंगाने अनेक इन्फॉर्मेशन सुद्धा तुम्हाला इथे मी सांगितलेली आहे. ओके, या पद्धतीने तुम्ही आन्सर आहे त्याचं या प्रश्नाचे लिहू शकता. आपण भेटूयात आता यानंतर आपल्या पुढच्या सेशनमध्ये आन्सर जे आत्मनिर्भर आन्सर रायटिंग सेशन आहे त्या सेशनमध्ये. तात्पुरतं आपण इथे आत्ता थांबूयात. धन्यवाद.